श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थम. श्रोतेहो नमस्कार. डॉक्टर व्यासनकरे प्रभंजनाचार्य लिखित श्री पूर्णप्रज्ञदर्शन या मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या 15व्या भागात मी पुष्पा पुराणिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः. अभ्रमं भंगरहितं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्. आजचा पहिला मुद्दा आहे ज्ञानसूक्ताने ज्ञानदान. नदी पयस्विनीच्या तीरावरील दुसरे एक देवालय बैलंगडी येथील विष्णू मंदिर असावे. तेथे श्री पूर्णप्रज्ञांचे आगमन झाले. श्री पूर्णप्रज्ञांच्या आगमनाची वार्ता समजताच पंडितांसारखेच सामान्य जनपामरही तेथे नेहमीप्रमाणे गोळा झाले. विद्वत्तेप्रमाणेच श्री मध्वांचे औदार्यही पंडितांच्या कानावर पडले होते. त्यांच्याकडून प्रदान केल्या जाणाऱ्या घसघशीत शिष्यवृत्तीही त्यांच्या संमेलनाच्या आकर्षणाचा विषय असे. विद्वान मंडळी आपले पांडित्य त्यांच्यासमोर दर्शवून त्यांच्याकडून विशेष भेट मिळविण्यास उत्सुक असत. तत्त्वप्रसारामध्ये विद्वानांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. त्यांचा जीवननिर्वाह विनासायास चालावा यासाठी त्यांना प्रवचनादी कार्यांमध्ये सक्रिय सहभागी होण्याची सुसंधी मठादींकडून निर्माण करून देणे हे त्यांचे कर्तव्य असते. राजाश्रयाबरोबरच पीठाधीशांकडूनही मान्यता मिळाल्यास विद्वानांना आपल्या ज्ञानकार्यात संपूर्णपणे रत होऊन राहण्यास सहाय्यकारी ठरते. पोटात भुकेचा डोंब उसळलेला असताना डोक्यात ज्ञानफुलोरा फुलणे अशक्य. ग्रंथसंग्रह, पाठ, प्रवचन, संशोधन, लेखन, विमर्शने आदी अनेकविध ज्ञानकार्ये होत असतात. या कार्यांचे मूळ मनात असते. मनास क्लेशदायक असणाऱ्या अतृप्ती, निराशा, गोंधळादी अवस्था अनेक समस्यांना निमंत्रण देणाऱ्या असल्यामुळे त्यापासून ज्ञानकार्यात अडथळा निर्माण होतो. मनातील समस्या दूर होऊन मन शांतपणे अशा ज्ञानकार्यात गुंतून राहण्यासाठी विद्वानांना आर्थिक स्वावलंबन आणि प्रोत्साहनाची सर्वाधिक आवश्यकता असते. पाठ प्रवचनादी कार्ये अखंडपणे चालू ठेवणे हे सिद्धी प्राप्त करण्याचे साधन असते. लौकिक जगताची रीत शास्त्राध्ययनास मान्य नाही. शास्त्राध्ययनात केव्हाही आधी शास्त्रविद्या नंतर दक्षिणा स्वीकारली जाते. आधी शुल्क गोळा करून नंतरच विद्या प्रदान करणे ही लौकिक रीत होय. विद्या प्रदान केल्यावर सांकेतिक गुरुदक्षिणा स्वीकारणे ही शास्त्रनीती. म्हणजे विद्वानांना राजगृह आणि गुरुगृहाशिवाय अन्य आर्थिक स्रोत नाही. जरी एखाद्याजवळ आर्थिक स्रोत असले तरीही आत्मविश्वास निर्माण होण्यापर्यंत तरी काही काळ राजगृहाचा आणि गुरुगृहाचा पाठिंबा अनिवार्य असतो. अंतर्कलह, शत्रुपक्षांकडून आतंक, वैयक्तिक अनासक्ती आदी कारणांमुळे राजाश्रयाची शाश्वती अनिश्चित असते. या कलियुगात सारेच राज्यकर्मी विद्वत्तेचे प्रशंसक असले पाहिजेत अशी कल्पनाही अशक्य कोटीतील होय. याचा अर्थ विद्वानांसाठी एकमात्र उत्पन्न स्रोताची अपेक्षा करण्याचे ठिकाण उरते ते म्हणजे गुरुगृह. विद्येच्या श्रेणीनुसार मानधन मिळाल्यास अध्ययनास आणखीन प्रोत्साहन मिळते. अधिक साधना, सिद्धी
प्राप्त करण्यास स्फूर्ती मिळते. याचकरिता साधनेच्या प्रमाणानुरूप पुरस्कार प्रमाणही पुरस्कृत करणे हे तत्वप्रसाराचेच एक अन्य स्वरूप ठरते. लौकिक अध्ययन क्षेत्रात अशा प्रकारच्या पुरस्कार प्रमाणांचे प्रमाण अगाध असल्यामुळेच लोकांची त्या दिशेला धाव असते. असे पुरस्कार आध्यात्मिक जगतात अत्यंत विरळ आहेत. विशेष साधना प्राप्त करण्यासाठी विशेष पुरस्कार पुरस्कृत न झाल्यास साधकांची साधनाही कुंठित होते. आध्यात्मिक साधनेच्या लाभांपासून वंचित राहणारा समाज अधिक दुर्बल होतो. वैज्ञानिक साधनेमुळे समाजाची आर्थिक प्रगती होते, तर तत्त्वज्ञानाची साधना समाजाला मानसिकदृष्ट्या प्रगतीपथावर नेते. म्हणूनच विद्वानांच्या सत्काराला तेवढे महत्त्व आहे. म्हणूनच उदारमतवादी पीठाधीश लाभले असता विद्वानांना आपल्या विद्वत्तेचे प्रकटीकरण त्यांच्यासमोर करण्याबद्दल उत्कंठा असते. आजच्या काळात तर स्वतःची अपत्ये तरी उतार वयात काळजी घेतील की नाही याबद्दल शंका असते. यास्तव विद्यावेतन हे विद्वानांसाठी बाह्य जगतातील स्थैर्याप्रमाणेच अंतर्मनात आत्मविश्वास आणि तृप्ती मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण साधन ठरते. पीठाधीशांकडे औदार्य नसेल तर विद्या क्षीण होईल. विद्वान मंडळी झुरणीला लागतील आणि समाज विव्हळू लागेल. या पार्श्वभूमीवर श्री पूर्णप्रज्ञांच्या तत्वप्रसार कार्यात असामान्य रीतीने विद्वत सत्काराच्या कार्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. म्हणूनच सभेमध्ये विद्वानांचा विद्यार्थ्यांचा जसा वाढता सहभाग असे, तसाच घराघरात त्या कारणामुळे विशेषरित्या तयारीही होत असे. घराघरातून निष्पन्न होणारी विद्यासंपत्ती सभांमधून प्रदर्शित होऊन जनसामान्यातही अगाध अशी ज्ञानासक्ती निर्माण होऊ लागली. या कारणामुळे श्री पूर्णप्रज्ञांच्या सभांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्वान मंडळी आतुर असत. त्यावेळी अशीच एक घटना घडून आली. तिथे जमलेल्या पंडितवृंदाने एक उपाययोजना आखली होती. श्री पूर्णप्रज्ञांच्या नावलौकिक आणि लोकप्रियतेमुळे त्यांच्याशी थेट वादविवाद करण्याचा आत्मविश्वास या पंडित वृंदाने गमावला होता. परंतु प्रशस्ती मिळविण्याच्या त्यांच्या प्रबल आशेमुळे वादविवादापासून त्यांना दूरही राहायचे नव्हते. त्यासाठी त्यांनी एका दुसऱ्या प्रांतातील पंडितास आमंत्रित करून त्यास वादासाठी तयार करून बसविले होते. जिंकल्यास प्रशस्ती त्यांची, हरल्यास अपमान मात्र त्या व्यक्तीचा. अशी कुतंत्रे पंडितवृंदात चालतच असतात. अनेक पंडितांच्या जीवनाचा बहुतेक भाग अशी कुतंत्रे रचण्यात जावा, हाही कलियुगाच्या महादुरंतांपैकीच एक म्हटले पाहिजे. वादास प्रारंभ झाला. त्यांनी वादासाठी निवडलेला विषय होता ऋग्वेदातील दानसूक्त. दात्यांची प्रशंसा आणि दातृत्व नसणाऱ्यांची निंदा हा त्या सूक्ताचा विषय होता. पूर्णप्रज्ञ हे यती होत. वैयक्तिक साधनेसाठी दान प्रदान करणे त्यांच्यासाठी विहित विधी नव्हे. सर्वसंग परित्याग करणाऱ्या त्यांना विद्यादान अभयदान हेच प्रमुख होत. म्हणजे यतींना दानसूक्ताचा परिचय नसणे हेच शक्य आहे. त्यांना दानसूक्ताचा परिचय असणे संभव नाही असे त्या मंडळींना वाटले. त्यामुळे पूर्णप्रज्ञांना त्यांच्या अर्थविवरणाची कल्पना असण्याचा संभव नाही. त्यामुळे विजय आपलाच हे निश्चित असाच त्यामागील एकूण त्यांचा विचार होता.
त्यांनी पूर्णप्रज्ञांना त्या सूक्ताचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी आग्रह केला. त्यांची अशी कल्पना होती की पूर्णप्रज्ञ हे केवळ त्यांचे संबोधनासाठी असणारे एक नाम आहे. त्या सूक्ताला त्यांनी दिलेल्या विश्लेषणावरून ते समजून चुकले की पूर्णप्रज्ञ हे केवळ त्यांचे नाव नसून ते संबोधन, त्यांची ओळख आहे. वास्तविकपणे ते पूर्णप्रज्ञच असल्याची खात्री त्यांच्या विवरणातून स्पष्ट झाली. अर्थविवरण करते समयी त्यांनी तेथील पृणियात हे क्रियापद प्रण नामक धातूने निष्पन्न झाल्याचे सांगितले. बुचकळ्यात पडलेल्या त्या प्रतिवादी विद्वानाने स्वतः गोंधळलेला असताना त्या विषयाचे विषयांतर करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत म्हणाला, या क्रियापदाचा धातू पृण नसून प्रिज आहे. त्याचे अज्ञान बघून पूर्णप्रज्ञ हसत म्हणाले, ए मूर्खा, पृणियात नामक क्रियापदाला पृज धातू मुळात येणे शक्यच कसे? तुला प्र, प्रा, प्री, प्री आदी अक्षरांची ओळखच नाही असे दिसते. यानंतर तू असे कर, मातीत तू प्र, प्रा, प्री, प्री गिरवून त्या वर्णमालेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न कर. या प्रकारे त्याची खिल्ली उडवीत हसत मुखाने एक कटाक्ष पंडित वृंदाकडे टाकून त्यांचाही उपहास केला. त्याद्वारे त्यांनी हे सूचित केले की हे कृत्य त्यांच्या समुदायाचे आहे हे त्यांनी हेरले आहे. त्यांचे हास्य, नेत्रकडांमधून त्यांनी टाकलेला दृष्टिक्षेप, क्रोध दर्शविणारी त्यांची ती नजर आदींनी त्या सभा आयोजित पंडितांमध्ये धडकी भरली. लबाडी, फसवणूक, कटकारस्थानादी कृत्ये सहन केली जाणार नाहीत हे मध्वांनी त्याद्वारे स्पष्ट केले. पंडितवृंदास संदेश मिळाला. आपल्याकडून झालेल्या अपराधाबद्दल त्यांना पश्चाताप झाला. अशा विद्वत शिरोमणीला आपण समजू शकलो नाही या जाणीवेने ते खजील झाले. आपणाकडून झालेल्या अपराधासाठी क्षमायाचना करीत त्यांनी पूर्णप्रज्ञांच्या चरणावर लोटांगण घालून त्यांची प्रार्थना केली. देववृंदही ज्या आचार्यांसमोर नमतो तिथे त्या विप्रवृंदाने आचार्यांसमोर नमते घेतले यात आश्चर्य वाटण्याचे मुळीच कारण नाही. या रीतीने प्रतिस्पर्ध्यांना जिंकण्याबरोबरच विद्वान पंडितांच्या रीतिनीतींचेही विमर्शन करून विद्वत परंपरेची शिस्त पाळण्यास त्यांनी भाग पाडले. ही त्यांची महत्ता होती. वादस्पर्धा उत्तमांबरोबर असावी, परंतु कटकारस्थानी जनांबरोबर नव्हे. वितंडवाद तर केवळ अयोग्य जनांसाठी असतो. नमस्कार, धन्यवाद. आज आपण येथेच थांबत आहोत. पुढील भाग क्रमशः यानंतर पाहणार आहोत. श्री भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्रीकृष्ण अर्पणमस्तु.